नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा वाहणार आहेत विनोदाचे मोसमी वारे, जे घेऊन येणार आहेत हास्याचा धुवाधार पाऊस, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार, को पावर्ड बाय पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, आपल्या व्यवसायावर प्रेम करणारा पानवाला सादर करायला तुमच्या समोर येतोय विदर्भातून आलेला नवीन अवलिया विनोदवीर कुणाल मेश्राम. आणि त्याच्यासोबतचा प्रसंग रंगवायला तयार आहेत खडकपाड्याचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वी प्रताप. हॅलो, अबे कुठं आहेस बे तू? अबे अबे इकडे ये ना बे. अबे पांढर ये ना बट्या. अबे कसा माणूस आहे तू? अबे इकडे चालू राहिली ना आता शूटिंग. अबे अबे डिरेक्टर काय म्हणे माहिती आहे का? राजू शेठ, तुमच्या टपरीवर आपल्याला ते शूटिंग करायची आहे. म्हणलं घ्या ना बा. हा, मला काय टेन्शन आहे? अरे तुम्ही या तर पण. अरे पण तू ये ना यार लवकर. अबे डिरेक्टर ना लेडीज आहे, म्हणजे बक्षीसवाला सिनेमा आहे. काय तुला बक्षीसवाला समजलं नाही? अबे ते नाही का, बक्षीस भेटते पण त्या पिक्चर मध्ये काहीच समजे ना ते. तेच हा, मी काय म्हणलो, तू येऊ राहिला ना पटकन. नाही बाय बाई ना, अबे तिच्या पेरावरून चालचलनवरून असं वाटू राहिलं की बक्षीसच घेऊन येईन. ये तू चल. काय बोलला? बाई डिरेक्टर म्हणजे बक्षीसवाला सिनेमा, याला काय अर्थ आहे? मला पण काय म्हणायचं याला? एक मिनिट मॅम, मी बोलून बघतो ना, मला पण माहित नाही. एक मिनिट, तुम्ही टेन्शन घेऊ नका. राजू शेठ ऐका ना. अरे बाबा बंद झालं रे बाबा. तू कायले आला? हे शूटिंगसाठी दिलो आत्ताच. नाही ऐका ना. अरे मी काय म्हणून राहिलो यार, एक दिवस पान नाही खाल्ला तर तू याला काय पोट नाही भरी काय रे? नाही खायचंय पान, मीच मागितले शूटिंग. मीच डिरेक्टर आहे. शूटिंग साठी मीच मागितली टपरी. माझ्यावरच तुम्ही सांगताय की उद्या ये वगैरे. नाही गडबड काय झाली माहिती आहे काय? म्हणजे तुझ्या चेहरा ना कॉमन आहे ना, म्हणून मी विसरूनच गेलो ना. हा म्हणजे नाही मला काय वाटलं माहिती आहे काय, म्हणजे ते कत्री मागायला जायला काय. मी कशाला येईन तुमच्याकडे कत्री वगैरे मागायला? काय मॅडम, आपल्याकडे फिल्म एडिटर आहे जो कात्री मारतो फिल्मला. कत्री कशाला पाहिजे? मला माहिती आहे एडिटर काय काम करते. काय डिरेक्टर आणि ऍक्टरच्या चुका लपवते ना, आहे की नाही? एक मिनिट, सगळं नॉलेज आहे. नाही असू दे, पण या मॅडम आहेत आमच्या, यांच्यासमोर असं नाही बोलायचं तुम्ही. नाही मग तू बोललेला चालते काय? हा, मी काय? अरे कत्रीवरून तू कात्रीवर गेला, त्याच्यावरून समजला की तू असिस्टंट आहे. समजून राहिला काय? हा, अबे जरा विनोद जरा लायकीचे करणं बे तुया. तुम्ही तोंडावर इन्सल्ट करताय आता. लायकी माझ्या काम असंच आहे. म्हणजे पान खावायचं आणि समोरच थुकाचं. म्हणजे कसं, हे बाय, पान खावायचे दोन प्रकार आहेत. एक तर खावाचं आणि गिळून घ्यायचं, आणि खावाचं आणि थुकून टाकायचं समोर. इथे नका थुकू, आमच्या मॅडम चिडतील. ऐका माझं. हो ठीक आहे मॅम. येस मॅम, येस. आपल्याला 5 सीन करायचे किती, आणि डे लाईटचे सीन आहेत, सगळं या नॅचरल लाईट मध्ये उरकायला लावायचे पटापट यार. निमिष नाही मी करतो ना मॅडम. ठीक आहे चलो रेडी. आर्टिस्ट रेडी? येस रेडी ना राजू. हॅलो सर. हॅलो. मला नव्हतं ना माहिती, आले डिरेक्टली ते. हाय सर. सर हाय सर. गुड. राजू शेठ. सर इकडे या ना. इकडे या यांच्याशी. नाही थांबा, तुम्ही तिथेच थांबा. तुम्ही या इकडे. गुड. मी ओळख करून देतो तुमच्याशी. यांच्या बरोबर सीन करायचा आहे तुम्हाला. हे आपल्या सिनेमाचे हिरो आहेत. हिरो आहेत काय? हा, मी ना पहिलेच ओळखलो यांले. हो का? वा. यांच्या चालचलनवरून मला वाटलंच की हे हिरो आहेत. हे ना, कसं काय ओळखलं पण? अरे बा, बक्षीसवाल्या सिनेमाचे हिरो असेच असतात ना. म्हणजे हिरो आहेत असं वाटतच नाही. असं वाटतं की कुठून उचलून आणलं की काय यांले. हिरो आहे. कसं आहे माहिती आहे काय, आमच्या विदर्भात ना असे डॉक्युमेंटरी करतात ना, ते येनले ना असं पासिंग सीन साठी बी नाही ठेवतील. एक मिनिट. व्हॉट इज हॅपनिंग हियर? एक मिनिट. चेतना कोण आहे? हा कोण आहे? निमिष सर, अपना बच्चा. ए निमिष, कोण आहे? काय बोलतो यार? काय बोलतो? कोण आहे? नाही हे राजू शेट आहेत. मी ओळख करून देतो. हे राजू शेट आहे.
आजचा सीन आपला पानटपरीवरचा आहे ना, यांनी अवेलेबल करून दिली सर टपरी. मायवाली पानटपरी मी सांगतोय राजू शेट, मी सांगतो हा, नाही, पण- ही टपरी अवेलेबल करून दिली. नाही नाही टपरी दिली आहे ना, बंगला दिल्याचा ॲटिट्यूड काय आहे यार, त्याला सांग ना. अहो साहेब हे टपरी तुम्हाला अशी साधी सुधी वाटू राहिली काय? म्हणजे या टपरीवर मी ना 2 BHK फ्लॅट घेतलो. फ्लॅट. अरे मला फ्लॅटचं सांगतोय यार, अरे म्हणजे- राजू शेट, ऐका ना, इकडे या ना. त्याला सांगतो तुम्ही- मला फ्लॅटची उदाहरणं देतो. टेल मी हा. नाही मी सांगतो का? तुम्ही ना डायरेक्ट हे असं बोलू नका उलट वगैरे. ते सुपरस्टार आहेत. तुला लाज वाटते सांगायला? हळू का सांगतो सुपरस्टार? मोठ्याने सांग ना, आहे ना सांग. सुपरस्टार आहेत ते. तुम्ही असं नका बोलू, सुपरस्टार आहेत. सुपरस्टार आहेत काय? Yes, पृथ्वी प्रताप. सॉरी नाही, असू द्या. सर सॉरी आहे. ठीक ठीक नाही म्हणजे ठीक 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 नाही म्हणजे उघडून दे. मला समजलंच नाही. म्हणजे मी तुमचा पिक्चरच नाही पाहिलं ना कधी. काऊन माहितीये काय, मी ना पानटपरीवर बसत राहतो ना, कधी याला चुना लावत राहतो, कधी त्याला कथ्था लावत राहतो, बिझी राहतो ना, म्हणून बाकी काय ठीक नाही. ठीक 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 पण एकादशीना हसून खेळून बोलायचं असतं. ओके चलो गो. हसून खेळत कसं आपल्या पानटपरीवर तर एकदम हसून खेळतच खेळत असतो. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो काय आहे माहिती, गिराईक आला की त्याला जाऊच नाही देत आपण. आपल्या बोलण्यामध्ये ना कोणीच पकडून नाही शकत, कारण आपण ना- राजू शेट या इकडे, या नाही. राजू शेट, आपल्याला फक्त सीन करायचा आहे. हो ना, मी तर तयारच आहो ना. हे बात मस्त करा ना 2 तुम्ही. मिनिटात उरकून टाकतो. घ्या ना पटकन. कमा मॅम, तुम्ही त्यांना शॉर्ट एक्सप्लेन करा. Okay, हा, मी ready. लिहून घेतो तोपर्यंत. सीन समजवणार आहे मी आता. हो. नीट ऐका. पृथ्वी सर, सॉरी. पृथ्वी सर या ना. बोल 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 बोल. ओके 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 ओके. बसा सर, बसा. ठीक ठीक नो मी सीन समजवते. ओके. पृथ्वी सर, तुम्ही अंडरकव्हर पोलीस आहात. तुम्हाला टीप लागली आहे सर की पवई फिल्टर पाड्याचा गँगस्टर गौड्या मोरे याच गावात लपून बसलेला आहे, म्हणून तुम्ही हे वेषांतर करून पानटपरीवर येऊन बसलेला आहात. हा म्हणजे मायावाल्या इथं. हो हो, तुमच्या भाल्या. हो ना तुम्ही येता, हा यांना पान मागता, हा. हे पान देता, तुम्ही पैसे देता आणि तुम्ही निघून जाता. हा ठीक आहे, एवढंच आहे ना. एवढंच आहे, काही बोलायचं नाहीये, एवढंच करून निघून जायचंय. हा. हा. आणि सर, तुम्ही पान देताना तुम्हाला त्याच वेळी गौरव मोरे दिसतो. तुम्ही लगेच वॉकी टॉकीवर तुमच्या टीमला इन्फॉर्म करता. बस एवढाच सीन आहे आपला. कूल कूल. सर, वन शॉट करायचं आपल्याला. वन शॉट करणार या. करूया ना यार. कूल, नो प्रॉब्लेम, करूया. अरे मी आता एक हिंदी फिल्म करत होतो, त्यात असाच एक वन शॉट होता. तुम्हाला समजलं? करते सर प्लीज प्लीज. ऑल द बेस्ट बाबा, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, या, सर. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द या बेस्ट. सर, या. ऑल द बेस्ट. ऑल द ओके, झालं. हा झालं. तुम्ही पोझिशन घ्या. पोझिशन. हा पोझिशन. करेक्ट आहे ब्लॉक. येस 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 प्लीज. ओके, रेडी. रेडी मॅम. येस. तुझं काय जाणं यार. ए गुट्टू गो या, चेतना गुट्टू रेडी गो सर, या. रेडी. ओके, चलो. साउंड, कॅमेरा, ऍक्शन. अरे अरे डायलॉग. अरे हा पाऊ राहिला ना फक्त ठोंब्यासारखा. अरे याले पानाले काहीतरी चुना तर लावायला लावा. अरे तसेच काय बसले. अरे हा वेडा आहे का? तसं हा वेडा आहे का? नाही, नाही, सर, नाही sorry. अरे एक मिनिट. ए ए ए फ्रेंड ऐक ना. नाव काय? राजू ना. हा. काय आहे? मी कॉप आहे ना. हा. कोण आहे? मी कॉप आहे. कॉप आहे. आहे ना, पोलीस आहे मी. हा. मी वेषांतर करून आलोय ना. हा. मला गुंडाला पकडायचं हा. आहे. मी का ना पानाला चुना लावू आणि टोंब्यासारखा का बसून? कळतंय का तुला मी का बसलोय ते? तुम्हाला समजून नाही राहिलं. काय माहितीये काय, चोरानं जर तुम्हाला पाहिलं आणि तुम्ही त्या पानाले चुना नाही लावत बसल्या तर तेले काय वाटन, अरे पोलीस वाटते आहे की नाही. समजून राहिलं का तुम्हाला? नाही, एक मिनिट. म्हणजे कसं माहिती आहे ना, ते कॅरेक्टरचं जरा असं बारकावे करा नाही, ना. नाही, ऐक ना तू म्हणजे कसं ना, कॅरेक्टरचे तुमचं बारकावे सांगता लॉजिक विसरतो. ठीक आहे, मी पान लावत नाही बसलो म्हणजे त्याला वाटेल मी पानवाला नाही. हा. पण मी पान लावत नाही याच्यावरून मी पोलीस आहे हे कसं कळेल त्याला? अरे तो हुशार राहतात ना चोर. हे बात करो यार, इससे कोई इससे बात अरे करो यार. निमिषात जा ना, तू क्राऊड सांभाळला यार. क्राऊड. ऐक ना, आपण 4च लोक आहे. क्राऊड कसं हँडल करायचं नाही, तू मी त्याला कर- सांग ना यार. सर, ऍक्च्युली काय ना, ते म्हणतात ते अगदी चुकीचं नाही असं. हा मी तेच सांगू राहिलो माग. थोडं करा ना, म्हणजे रिअल वाटेल. अरे एक मिनिट. रिअल वाटेल म्हणजे काय? नाही रिअल वाटावं म्हणून मी एका पानवाल्याकडून अभिनय शिकायचा आहे. सर प्लीज 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 असं करू नका. तू खूप जवळ येतो जरा. आय एम सॉरी सर, आय एम सॉरी. पण प्लीज तुम्ही असं त्यांना ते दुखावतील असं बोलू नका. अख्ख्या गावात एकच टपरी मिळाली आणि याच्यावरच हा सीन होऊ शकतो. हा प्रोडक्शनचा प्रॉब्लेम आहे, माझा नाहीये. हे कोण आहे यार? ईपी आहे. आय नो सर प्लीज. नाही एक मिनिट. तू मला काय सांगतो एक टपरी मिळाली आहे? मी पण एकटाच आहे, कळलं ना. मी
चेतना, मी नाही, 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 सर, प्लीज नाही मी करतोय ना कॉपरेट यार. हिंदीत नाही होत यार असं. हिंदीत सगळं प्रॉपर मॅनेज असतं सर, सगळं. ऐका ना. नाही तू माझं ऐक. मराठी फिल्म आहे, मराठी लोक आहेत यार, कॉपरेट करतो आपण. सर शूटिंग शूटिंग होतं, मी करतोय ना. लवकर संपवायचं सर. सूर्य संपव- गेला ना तर मग आणि मी गेलो तर मोठा प्रॉब्लेम होईल सर. मग सूर्य येईल उद्या, मी येईन. नाही, सर. सॉरी नाही माय पॉइंट इज एक मिनिट. खूप मोठा याचं नाव काय? निमिष सर. हा ए निमिष. माय पॉइंट इज हे बघ, हा का मला सांगतो मी काय करायचं. नाही मी नाही लावत पानाला हात. मी असं बसून राहतो. हे बघ मी आलो, मी इथे बसून राहिलो असं. चल मी नाही लावत पानाला हात. मी असं बसून राहतो. नका चल. लावू सर, नका लावू. हा नाही लावलं चालेल. नका लावू ना. ठीक आहे. नाही मी लावेन थोडा, म्हणजे आर्टिस्ट वर्किंग असताना काय काय. हा मग लावा सर. लावा. मी पण मी याने नाही मला सांगायचं. मी पाळतो ना माझं एथिक्स. नाही. मी याला शिकवतो का काही नाही. मग त्याने मला नाही शिकवायचं यार. राजू शेठ फक्त डायलॉग हा मी सांगितलं. हे क्लिअर आहे. Yes, हे yes. फायनल आहे. येस हो. येस. चलो या गुड टू गो. चलो. चलो रेडी. तेवढंच करा. हो हो हा ठीक आहे ठीक आहे. तुझं काय जा ना. चलो 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 कम ऑन. साऊंड कॅमेरा. हो भाऊ. अरे तुम्हाला काय बोलून राहिली सांगा ना. पाना कॅमेरा. पाना ते बाई काय म्हणून राहिली तर. अरे यार तो करेल ना त्याचा त्याचा. तुझं काय मधामध्ये. अरे ते कानात बोट टाकून राहिले, खाजवून राहिले ना ते. तुम्ही पाना जरा व्यवस्थित. अरे करेल ना तो. करेल तो. इथे सगळे प्रोफेशनल आहेत. सगळ्यांना माहिती आहे. त्यांना त्याचं काम माहिती आहे, यांना यांचं काम माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे यार. मॅम, तुम्हाला मॅम. पानाचं सगळं कळतं ना. त्यांना सांगताय मगाचपासून. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. ओके. ठीक आहे ना बा. चला चला. ओरडू नका मॅम, ओरडू नका. मी समजवतो. तुम्ही जा मी समजवतो. राजू शेठ तुम्हाला कळतंय का, इथे या ना, ही पानटपरी आहे ना, इथे येऊन तुमचे जे डायलॉग असतील ना ते फक्त बोला सरांसोबत. तुम्ही डिटेलिंग मध्ये नका ना जाऊ, ते सर करतील. नाही ना पण काय माहिती आहे काय हे टपरी कोणाची होय. माईवाली होय ना. माहितीये मला. पिक्चर मध्ये दिसन ना त्याच्यावर मग नंतर लोक म्हणतील अरे टपरी कोणाची होती ते. अरे यार अरे हा तर राजू शेठ दिसत नाही राहिला. हा तर नोकर दिसू राहिला. पण राजू शेठनं तर चांगलं काम केलं. ठीक आहे असं नाव चल ना, बदनाम निमिष, होणार. निमिष, नाही बताना नाही इसको. सर मैं बताते उसको. तुम्ही तेवढं डिटेलिंग नका करू. तुम्ही आधी सीन करा. मग आपण- निमेश! नाही sir, मॅम मी निमेश प्लीज. काय चाललंय. मी मूर्ख आहे इथे. इतक्या वर्ष डिरेक्शन करते इथे घासते. मी मूर्ख आहे. जो आहे तो मला अक्कलची अक्कल येऊ नये. कोणाचाही आवाज नकोय आता. कोणाचाही आवाज नकोय. मी सांगेन तेवढंच होणार आहे. कोणी अक्कल नाही चालवायचे. जेवढं ठरलंय तेवढंच होईल. कळलंय. कोणी नाही बोलणार आहे. ए बच्चा चुक नाही चल. ठीक आहे चल. हाकलून दे ना निमिष. तुला आधीच सांगते. सॉरी मॅम. इथे लाज नाहीत माझ्याकडे. ठीक यार सही बात कर. आजा आजा आजा. आय एम सॉरी. ए वीरू बेबी के लिए भी चाय मंगा. चल. चलो. ओ भाऊ ओ भाऊ अरे तुम्ही बाईचं काऊन नाही ऐकू राहिले बा. अरे तापली ना बाई. ऐका ना. आणि ते सोंग हे सोंग कोण कुठून आणले बॅग बिग वगैरे. अरे बा जरा तो पा तो मागचा पा तो छत्रीवर छत्री पकडून आहे. जरा पान हे तुम्ही पाहू नाही राहिल्या. बरोबर ते तुमचं. बाई- मी- ते बा- ते बा- बाई बाई नाही नाही, कळलं मला. माझं चुकतंय. तेच म्हणलं माझ्यावरचा राग येतो. हो, तेच. मी करतो सगळं. तुम्ही फक्त सीन करून दाखवा, मग सगळं होईल आपलं. बरं. ओके. हो हा ना, हो ना, ठीक तुम्ही आहे. तिथून एंट्री हा, घ्या. ठीक आहे ना काय हरकत नाही. सॉरी मला पृथ्वी काय सर, बा. मी समजवलंय. ते करतील आता सीन. करते क्या हा तुम्ही चिता करते. यस सर. चल. चलो चलो चलो. कम ऑन बॉयज. कम ऑन. चलो. चलो रेडी या चितना कम ऑन. साउंड कॅमेरा ऍक्शन. काय शेठ कसं आहे. मजेत आहे ना भाऊ. राजू शेठ कुठे गेले. नाही ते नाही येऊन राहिले म्हणून मला बसून ठेवलं पानावर. अच्छा तुम्हाला बसवला का. हा 120 300चा पान देऊन जा. नाही 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 हे पा याच्यामध्ये हे 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 बी टाका ना. अरे हे पानं हे टाका ना त्याच्यात. अरे हे टाकले. अरे मैं दे रहा इसको पान ये ले ही नहीं रहा. अरे बाबा ए बाबा तू का गप्पा मारतोय माझ्याशी. पान घे आणि जा ना यार. अरे पण असं नाही होत ना बाई. अरे काय तुम्हाला काय सांगितलं होतं. काय फक्त यायचं पान घ्यायचं आणि जायचं एवढंच काम आहे ना तुमचं. का हे घ्या ते घ्या हे घाल कशासाठी. अरे पण असं नसते ना. आता बा मी पांठेल्यावर बसलेला राहिला ना कोणी माणूस आला ना. अरे काय भाऊ कसे आहात. काय ते पिक्चर कशी होते. अरे भाऊ ते गाणं तर नवीन आलं ना. ते पाहिलं का तुम्ही. निमिष, पहिले खूप चर्चा- मारी ना तुला, खूप नाही, 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 ऐकून तर घ्या. बाई 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 मी काय म्हणतो पहिले ना गोष्ट रंगते आणि मग नंतर पान रंगते.
अहो पण हे तुमच्या आयुष्यात होला, खऱ्या आयुष्यात होतं हे तुमच्या. इथे आपण सिनेमा करतोय, इथे यांना पोलीसवाल्यांना पान लावता येत नाही, ही गोष्ट नाहीच दाखवायची आपल्याला. काय आहे, पोलीस चोराला पकडतो ही खरी गोष्ट आहे ना. तुम्ही फक्त ही पान टपरी चालू आहे एवढ्यासाठी तुम्हाला एंट्री दिलेली आहे. या पान घ्या आणि जा. हो ना, पण त्यांनी पान बी पकडता नाही, जरा सांगा ना त्यांना. मी सांगतो ऐका ना, तुम्ही नका ना या सगळ्या डिटेलिंग मध्ये घुसू. तुम्हाला सांगितलं ते पोलीसवाले, तुम्ही तेवढंच करा ना. अरे हो ना, पण अरे हो ना पण नको, तुम्ही वाढवू नका ना, वाढवू नका तुम्ही. मी सांगितलं तेवढं करायला तुम्ही एंट्री घ्या, पान घ्या आणि निघून जा. काही ओळख पळख नाही तुमची. तुम्ही नवीन आहात या गावात. चल यार निमिष, डोंट वेस्ट माय टाइम यार. मैं बता रहा है सर. हा, तुम्ही नवीन आहात या गावात. बरोबर. तुम्ही यायचं, पान घ्यायचं आणि निघून जायचं. बरोबर. आणि या मॅडम जोपर्यंत कट म्हणत नाही ना, जात राहायचं, चालत राहायचं, पुढे थांबायचं नाही, घरी निघून जायचं. अरे पण हे न ओळखीचं ना पाडकीचं गाव ना, कोणाच्या घरात घुसाचं. तुम्ही परत डिटेलिंग तुम्ही नका ना यार घुसू डिटेलिंग मध्ये. अरे पण तू त्याला नको ना सांगू यार, काहीतरी पान घ्यायला सांग आणि जायला सांग ना मी यार. करेक्ट सांगितलं होतं. तुम्ही नका ना, ऍक्टर आहात का तुम्ही, पानवाले आहात ना, ज्यांनी केलं पाहिजे डिटेलिंग तो नाही करत, मग तुम्ही कसं करता. अरे काय नॉनसेन्स क्षेत्रा यार, व्हॉट इज दिस गोइंग ऑन. काय बोलू मॅम मी आता, त्याला नाही करायचं, तुम्ही करा ना यार. एक सीट दिलाय तो. म्हणून तर म्हणून राहिलो ना, मी पानवाला चांगला करू राहिलो की नाही, तर मले करू द्या ना पानवाला, आणि येनले बनवार ना गिराईक. अरे क्षेत्रा यार, माझा अपमान करायला बोलवलं इथे. निमिष ढकलून दे तुला आता. नाही आता त्याला नको हकलू. ए शाण्या, तू तर आहे ना, मला टोकेरी पान घ्या आणि मुंबईत भेट. तू भेट. नाही मला करायची नाही फिल्म. मी ही फिल्म सोडली. मला ही फिल्म नाही करायची आहे. त्या पानवाल्याला घ्या, त्याला हिरो बनवा. मी करत नाहीये. माझ्या 5 हिंदी फिल्म लाईन अप आहेत. मी करेन त्या. चल सर सर अहो, तुझं काय मागे येऊ मागे यार. सर ऐका ना सर, असं करू नका सर. मॅम त्यांना सांगा ना. सई, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स झाला, खूपच मस्त. कुणाल, तुझं खूप 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 स्वागत या मंचावरती. धमाकेदार एंट्री झालेली आहे. तू केलेलं कॅरेक्टर अतिशय भावलं. बोलता बोलता पंचेस तू सोडून टाकतोस, त्याची खूप मजा आली. एक वेगळा फ्लेवर तुझ्या निमित्ताने हास्य जत्रेच्या मंचावर बघायला मिळणार आहे. आम्ही खूप आतुर आहोत तुला बघायला. ऑल द व्हेरी बेस्ट आणि खूप वॉर्म वेलकम तुला. निमिष, मस्त. बिचारा वैतागला होता फारच. मस्त कॅरेक्टर होतं आणि तू ते छान फुलवलंस, फार मजा आली. पृथ्वीक, इट इज अ फीस्ट टू वॉच यू. खूपच सुंदर. म्हणजे तू काय करतोयस आता, पुढे काय करशील, मग तुझे काय मॅनरिझम्स असतील, किंवा आता कुठली नवीन गोष्ट आणि काय ऑब्झर्व केलेस, अशा खूप उत्सुकता लागून राहतात तू स्टेजवरती आलास की. आज पण काही डिटेलिंग, काही बॉडी लँग्वेज, तुझ्या बोलण्याचा लहेजा, खूप साऱ्या गोष्टी खूप कमाल होत्या, वेगळ्या होत्या, अनलाईक यू होत्या. मजा आली. चेतना, तुझ्या वाटेला आलेलं प्रत्येक तू चोख करतीच, पण त्याला आपलंच एक काहीतरी देऊ करतेस. ही खूप अमेझिंग गोष्ट आहे आणि ही खूप दिवसानंतर मी तुझ्यामध्ये बघते आणि बघून मला अत्यंतिक आनंद होतोय. मस्त. वा चेतना, मस्त. विराज, मस्त. मजा आली. सुपर. थँक्यू. मंडळी, नावात काय आहे, या शेक्सपियरच्या वाक्यावर विश्वास नसलेला माणूस आता इथे येणार आहे. त्याची व्यथा आणि कथा सादर करायला येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. हॅलो, भोजने काय बाबा, कसा आहेस? हो नाही बाबा, आता रिटायरमेंटला 2 दिवस राहिलेत. हा, मस्त 38 वर्ष सर्व्हिस केली आहे. हो थोडी की नाही, 23,03,575 लोकांची नावं बदलली आहेत. म्हणजे छोटं मोठं काम नाही रे, झालं रे. आता मस्त सर्व्हिस झाली. हो, आपलं एक तत्व होतं, काम करत राहायचं, नाही काय. म्हणजे पार्टी तर करायची ना, पार्टी तर होणार. बरं मला सांग, तू व्हेज की नॉन व्हेज? अरे बरं, व्हेज काय नाही मग तू नको येऊ बाबा, सगळ्यांनी नॉनव्हेजची ऑर्डर मागवली आहे. नाही तसं नाही, तुझ्यासाठी एकट्यासाठी कुठे डाळ भात आणू, राहू दे, तू येऊच नकोस पार्टीला. ठेव मी. हॅलो पंढरी,
बाबा येणारच ना पार्टीला? हा तू व्हेज की नॉन व्हेज? अरे देवा नॉन व्हेज का? नको येऊस पार्टीला बाबा, सगळं व्हेज जेवण ठेवलंय. नाही एकट्यासाठी कुठे आता कोंबडी आणू? राहू दे बाबा, ठेव तू, येऊ नको तू. प्रसादक सर, पार्टी न देण्याची नवीन पद्धत शोधून काढली. पार्टीला बोलवण्याचा आनंद पण मिळतो आणि पार्टी देण्याची वेळ पण येत नाही. हसण्यावर नेलं पालतं घड्यावर पाणी. बोला हो, तुमचं काय व्हेज की नॉन व्हेज? नॉन व्हेज ना? नाही, मी वेगळ्या कामासाठी आलोय. बोला बोला. मला नाव चेंज करायचं होतं. योग्य ठिकाणी आलात. हा तेच म्हटलं. नावं ठेवणारी लोक तिकडे बसतात, इथे नावं चेंज करणारी बसतात. बोला, जुनं नाव काय, नवीन नाव काय? माझं मोठ्याने बोला. हे तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे एकतर. खरंच माझं जुनं नाव समीर नंगू. काय नाव बोललात? समीर नंगू. समीर नंगू. समीर नंगू. समीर नंगू नाव आहे. हळू बोला ना जरा, प्लीज हळू बोला तुम्ही. ओ ठुसके, यांचं आडनाव बघा, नंगू आहे, नंगू. तुम्ही त्या ओ ठुसके, तुम्ही काय असताय? तुमचं बघा आडनाव काय आहे ते. ऐका ना, तुम्ही हे असं चार चौकात बोलू नका. मी त्यासाठीच आलोय, नाव चेंज करायला आलो. तुम्ही आता माझा इन्सल्ट करायला लागला, कळलं का? काय नवीन नाव काय ठेवायचं? माझं समीर चौगुले मला नाव. सांगू नका, इथे फॉर्म वर भरा. हा एक मिनिट. हॅलो, हा राजेश बोल बाबा. काय? हा झालं रे, आता रिटायरमेंटला काय 2 दिवस राहिले. मस्त गेलं आयुष्य. कधी म्हणून वरिष्ठांना उद्धटपणे बोललो नाही, नाही तर आजची तरुण पिढी काय नाही तर काय. आमच्या ऑफिस मधला गौरव मोरे काढले ना त्याला 3 दिवसांपूर्वी. ते वरिष्ठ होते प्रसाद ओक, त्याने मस्करी म्हणून त्याचा एप्रिल फुल प्रँक केला. ह्याला लय चरबी. लगेच चॅनल हेडला फोन केला एप्रिल फुल करायला. त्यांना बोला मी शो सोडतो. ते बोलले सोड. बोला नाही प्रँक आहे, प्रँक आहे. तो फ्रँकली सोड, आपल्याला काय असं यांचं नाही. बाबा तू येणारच ना बाबा पार्टीला? तू व्हेज की नॉन व्हेज? अरे देवा, दोन्ही खातोस? मग तर येऊच नकोस तू. अशा लोकांची गरजच नाही पार्टीला बाबा. नाही नाही, ते सगळे डॉक्युमेंट लावले तुम्ही? हा लावले. सगळं चेक केलं ते? हो मी चेक केलं. हा बघू मला. हॅलो राजेश बाबा. हा नाही नाही बघ, नको मागे लाग. एक मिनिट, OTP येईल बघा, OTP मोबाईलवर. अरे 7291. 7291. हा आता जे नाव चेंज केलं ना, ते कन्फर्मेशनसाठी मेसेज येईल. 7 दिवसानंतर सर्टिफिकेट येईल. ओके. आला आला आला. येस 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 येस. थँक्यू व्हेरी मच. हा. खरंच म्हणजे खरं तर अशी कामं पटापटा होत नाहीत, पण तुम्ही केली आहेत. अरे. थँक्यू व्हेरी. आणि हॅलो, तुमची रिटायरमेंट आहे असं मला जस्ट ऐकू आलं. खूप खूप शुभेच्छा. अरे थँक्यू थँक्यू. त्याच्याच पार्टीचे. अरे पार्टीची तयार. हॅलो राजेश. अरे नको बाबा, नको येऊ पागे लागू. तू ठेव बाबा फोन, ठेव तू. आता कोणाला करूया? गौरव मोरे हाकलू नको. झालं हे. हो, हे तुम्ही काय नाव चेंज केलंय? काय आलं? हे तुम्ही समीर नंगू होतं ना नाव, ते चेंज करायला दिलं होतं. बरोबर. तुम्ही आता राजेश नंगू केलंय. तुम्ही तेच सांगितलं ना चेंज करायला. नाही नाही, ते नव्हतं सांगितलेलं. नंगू आहे ना, नंगू. नंगू जे नाव आहे ना, त्या नावाची मला लाज वाटते ना, म्हणून मी काय सांगितलं होतं की तुम्ही ते चेंज करा. तर तुम्ही राजेश नंगू केलं. राजेश चांगलं आहे की नाव, ठेवून दे ना. नाही नाही, मुद्दा राजेशचा नाहीये. राजेश चांगलंच आहे नाव. माझं समीर पण चांगलंच होते की नाव. मग कशाला आलात बदलायला? अरे तुम्हाला एक सांगतो मी तुम्हाला. समीर नंगू माझं नाव होतं ना, तर नंगू नावाची मला लाज वाटते, म्हणून मी नाव चेंज करायला आलो.
तर तुम्ही नंगू जे 2 नंबरचं आहे ना ते तुम्ही चेंज केलं पाहिजे ना. तर तुम्ही 1 नंबरचं चेंज केलं. कळलं का? राजेश ठेवलेत. समीर नावाचा प्रॉब्लेम नाहीये मला. हे असं झालं का? तुम्ही जे चुकलात ना ते नाव बदला आता. आता मग बदला. एक मिनिट बदली. हॅलो, हा विरकर. हा, तुम्हीच कॅटरिंग सांभाळताय ना? बरं, तुम्ही व्हेज की नॉन व्हेज? अरे तुम्ही कॅटरिंग, तुम्हाला काय विचारतोय? बरं विरकर ऐका, ते स्वीटमध्ये काय? नाही ते टिपिकल जिलेबी आणि ते बुंदीचे लाडू नको दा. रसगुल्ला आहे का? रसगुल्ला. हा बस बस. काय होईल प्लेट? अरे देवा, एवढं महाग आहे. बरं रस नाही घेतला, फक्त गुल्ला घेतला तर गंमत केली हो. आता काय रिटायरमेंट नंतर हे बाकी काय. OTP आला बघा, OTP आला आला. हा 3334. 3334. नाव चेंज केलं, एकदा चेक करून घ्या. हा आता गुल्ला. काय तुमचं, काय करू तुमचं? हे आता काय नाव तुम्ही चेंज केलंय? काय आलं? अहो गुल्ले नंगू असं नाव आलंय. हे काय नाव आहे? गुल्ले नंगू असं नाव असतं का कुणाचं? गुल्ले नंगू इकडे इकडे असं तुम्ही बोलता काय लांबून? तुम्हाला जे चेंज करायला सांगितलंय ते तुम्ही करतच नाही आहात. कसं वाटतं ते ऐकायला गुल्ले नंगू? फक्त गुल्ले आला, रस राहिला वाटतं. अरे काय रस राहिला? रसगुल्ले नंगू असं पण नाव असतं का कधी? काय काय? आमच्या ऑफिसचे रिसेप्शनिस्ट, रसगुल्ले नंगू तुमचा फोन आहे असं सांगणार का सगळ्यांना? अरे तुमचं डोकं बिकं फिरलंय का? तुम्ही नाही यार ते मध्ये मध्ये फोन घेत जाऊ नका. लक्षात आलं तुमच्या? फोन घेऊ नका. सगळा तो घोळ होतोय. त्याला तुम्ही काहीतरी गुल्लो उल्लो काहीतरी सांगत होता, त्याचा गोंधळ झालाय सगळा. हे नाव चेंज करा. फोन घ्यायचा नाही, तुम्हाला सांगून ठेवतोय. बायकोचा फोन आहे. थांब रे, सायलेंट हो. हा बायकोचा फोन आहे. हॅलो, हा बायको बोल. खाल्ला डबा खाल्ला. भाजी एकदम रद्दड होती, रद्दड. कशाला गुळ टाकलास भाजीत? तुला बोललो होतो गुळ टाकू नको ठेफण. बायको 38 वर्ष झालं इमान इतबरी स्वयंपाक कर. ते कर. नाही, तुम्ही हे करा फक्त. सिनियर सिटीजन आहे ते बघा मी असं मारलं चालेल? मारू नका, मला सांगून देतो. तुम्ही हे मारायचं नाही सांगून देतोय. एक तर माझ्या नावात तुम्ही चूक केली आहे ना. मी करतो. नाव करा ना ते हे करा. बायकोचं टेन्शन, तुमचं टेन्शन असं नाही चालायचं. बायको करा 38 वर्ष. OTP दे रे, OTP दे. प्रत्येक पदार्थात गुळ टाकते, याला काय अर्थ आहे का? OTP आला असेल बघा. हा 1121. 1121. हा नाव चेक करून घ्या. तुझं मी काय करू रे? हा काय तू चेंज केलंयस माझं नाव? हे काय नाव आहे? काय चेक कर. हे काय आहे? समीर. बरोबर आहे समीर. तुम्ही समीरच सांगितलं ना. त्याच्या पुढे फक्त गु. असं कधी नाव असतं का रे? जाड्या म्हाताऱ्या समीर आणि असं एवढंच नाव असतं का कधी? समीर गु नाही चालणार का? असं कसं चालणार? काय नाव चालण्यासारखं काय त्या नावात मला सांग. अरे तुला अरे काय सही आहे? सिंपल गोष्ट आहे रे. समीर नंगचा समीर चौगले बस एवढं चालतंय. कळत नाही काय टाईप करतोयस तिकडे? कळत नाही? हा तिकडे गुळ गुळ काहीतरी बोलतो तिकडे. तू बोलता पण येत नाही रे मला. असं नाव आहे ते झालं. मी आयुष्यात कधी कोणाला मी स्वतःची स्वतःची कधीच लाल केली नाही. नेहमी उघडे बाबांच्या सानिध्यात 2 चेन घालवलं एवढं बस. OTP दे. पाठवलं OTP पाठवलं बघा चेक करा. हा 2291. 2291. हा आता चेक करा. हा ओके थँक गॉड. हा वाच. नंगू बाबा उघडेला ढोंगू पुंगू.
हे नाव कुठून आला क्या बात है लाजवाब अफलातून मस्त प्रसादा महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावरचे लॉरेल हार्डी आहात तुम्ही. आहा या स्किट नंतर मला हे जाहीर करायलाच पाहिजे की मी पार्टी देणार. तारीख पण व्हेज का नॉनव्हेज मला कळवा. वंडरफुल, फार मजा आली. वा वा. मंडळी, एक प्राचार्य एका विद्यार्थिनीची तक्रार तिच्या पालकांकडे करणार आहेत. बघूया या तक्रारीचे काय परिणाम घडतायत ते. जगताप, पुढे कोण आहे त्यांना पाठवा. हा पुढे कोण आहे त्यांना पाठवा. हा सर. शिवाली, तू एकटी का आली? सर. तुझी आई कुठे? सर. आई कुठे? सॉरी सर. सॉरी नाही, सॉरी सॉरी सर. सॉरी सर. हां. सर हे बघा, तुम्ही माझ्या आईला सांगू नका. मी रेग्युलर कॉलेजला येत जाईन सर. तिला जर कळलं ना तर तिला त्रास होईल. हो का? हो सर. हा? नाही नाही, हा विचार आहे ना, तू कॉलेजला बुट्टा मारायच्या आधी केला पाहिजे होता. नाही नाही, बरोबर आहे सर. सुट्ट्या मारायच्या आधी केला पाहिजे होता ना हा विचार. हो मग? पण सर तुमचं बरोबर आहे. सर कसं आहे ना, माझ्या आईने मला खूप कष्ट करून मोठं केलं, इथपर्यंत आणलंय. हो का? तिच्या खूप अपेक्षा आहेत माझ्याकडून आणि तिला असं कळलं तर वाईट लई वाटेल. हानी नाही, ती मला. नाही, पण तिला कळलं पाहिजे पोरगी काय करते इकडे. हो, हो, हो. बोलो, आईला बोलो. सर ऐका ना माझं. बोलाव, बोलाव तिला. सर सर मी पटकन पटकन बोलो, पटकन बोलो. गुरुजी येऊ का? या 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 नमस्कार. या या नमस्कार नमस्कार. नमस्कार, गुरुजी. नाही नाही, आय एम द प्रिन्सिपल. गुरुजी नाही मी. मोठं गुरुजी. नमस्कार नमस्कार. हा हा नमस्कार. ते ही माझी लेक आहे शिवाली. तुम्ही तातडीनं बोलून घेतलं. काही चुकलं का पोरीचं? नाही, काहीच नाही चुकलं माझं. ऍक्च्युली काय आहे ना, शी इज अ बॅक बेंचर. आता ते तिचं तिनं कमवलंय. आपलं काही नाही. मला कुठे येळच तो हिच्या मागं लागायला. हे तिचं तिने कमवलंय बाया. आपलं काही नाही. आयच्यान काही नाही. हा चांगली हुशार आहे पोर माझी. नाही नाही नाही, कौतुक नाही करत मी. काय ती मागच्या बाकड्यावर बसते हे सांगतोय. मागच्या बाकावर तिला मागच्या बाकावर बसून धिंगाणा करायचा असतो. आमच्या इथे प्रोफेसर आहेत अरुण कदम सर. ते जेव्हा शिकवत असताना तेव्हा ही असा आवाज करते. काय असा आवाज काढते? कशा पाय काढते? म्हणते ना माफी माग. माफी माग. सॉरी सर. माफी माग. सॉरी सर. जाऊ द्या जाऊ द्या, चुकलं. नाही नाही नाही, नुसत्या माफीने होणार नाही काही. शी इज क्वाईट इरेग्युलर. सॉरी सॉरी सॉरी, ती गैरहजर असते बऱ्याचदा. गैरहजर असते म्हणजे काय, आमच्या कॉलेजला 85% अटेंडन्स कंपल्सरी आहे. हिची अटेंडन्स किती विचारा. विचारा तिला किती आहे सांग. हे म्हणजे नाही नाही, ती सांगणारच. मी सांगतो. येत नाही हो शाळेत. नाही नाही 22% अटेंडन्स येते. 22%. हो, 2 वर 2. अयो मग तू जवळ कॉलेजात येतच नाही. मी जाते आई. कुठं जाते? मी जाते. एक मिनिट थांबा. सायकलला पॅन्डल मारून तू घरून निघते की नाही? निघते. मला काय सांगते? आय कॉलेजला जाते का नाही? जाते. कुठं जाते? शेण खायला. भाषा सांभाळा केबिन मध्ये. तुम्ही थांबा. थोबाडूच कट नाही तर हिटायला थोबाड पाडत मी. कुठं जाते? शेण खायला. अगं नाही जात. कुठं जाते? शेण खायला. आवाज थोडा. त्यांच्या मागेला पुन्हा काय करताय काय तुम्ही? ऐका ना, ऐका मारू नका हो, मारू नका. टिव करत दिवसभर काय करताय तुम्ही? हेकडे ये. ऐका. हेकडे ये. कुठं गेलती? नाही नाही, शेण खायला कुठं गेलती? नाही. हेकडे ये. मारू नका हो. कुठं गेलती? हा? आई जी कष्ट करते ना, कॉलेजात जायच्या ऐवजी कुठं गेलती? मारून टाक मला. मारून टाक मला. नको ना, मी तुला मारून टाक मला. मारून टाक मला. शांत हो, शांत हो, शांत हो. असं बोलतो कोणी? हा कुणासाठी कष्ट करते मी? कुणासाठी कष्ट हवं? तुम्हाला सांगते, पहाटे 5ला उठते मी. हा पौव उपमा याची गाडी लावते. शाबूची खिचडी याची गाडी लावते. साबुदाणा हो, साबुदाण्याची खिचडी, पौव उपमा याची गाडी असते माझी नाक्यावर. 10 रुपये प्लेट विकते मी. सर जमलं तर कधीतरी या. कशाला तू ये ना कधीतरी कॉलेजात. ये इकडे या. इकडे या.
भिकारी आहेस नाही. त्यांना कशाला बोलवते इकडे या हे बघा इकडं या. ऐका ना इकडे या, इकडे. ऐका इनडायरेक्टली तुम्ही मला भिकारी म्हणताय नाही, नाही. नका ना. कुठं सकाळ सकाळ पवळे बनवते मी उपमा करते माझ्या मेहनतीने पैसे कमवते कुणासाठी हिच्यासाठी की नाही हिला कधीतरी कांदा चिरायला लावला मी लावला कधी शाबूवर कधी सांगितलं पाणी शिंपड म्हणून कोण करतं वागाडा नुसती दिवसभर हिंडती कोण करते काम हिचा बाप तुम्हाला सांगते दिवसभर रिक्षा चालवतो कधीतरी रातच्या टायमाला पण भाडं मारतो कुणासाठी करतो शांत व्हा तुम्ही कुणासाठी करतो तुझ्यासाठी करतो की नाही तुझ्यासाठी करतो की नाही प्रयोग होई मागितली दिली का नाही मारू नका हो. जेल पेन मागितलं सायकल मागितली दिली का नाही दिली का नाही तुम्हाला सांगते माझं सोन्याचं कानातलं विकलं आणि सायकल दिली दिली का नाही दिली का नाही पोरगी असं करते बघ काय करायला हिचं ना आता हिला ना बस बस मारू नका कोणासाठी कष्ट करते मी कुणासाठी मोडीला माझं मनुका मोडीला बाहेर मनुका बेटा तो मनुका नसतो मनका असतो मनका सगळी मज्जा संस्था बिघडून टाकली या बाहेर माझी या शैक्षणिक संस्थेची जी मज्जा संस्था केली ना तू त्यामुळे झालंय नका जुळवा करू संस्था नाही हसायला येत काय करताय अरे बाप रे नाही जमत त्याला इनो तुला काय करायचं नाही ढोय तो इनोच्या बाबतीत तुला काय करायचं त्याची संस्था आणि त्याचा इनोद बघून गेल तुला काय करायचं काय करायचं ठेवलंय त्याच्या संस्थेला तर ठेवू दे तुला काय करायचं सगळं तुम्ही माझ्याबद्दल वाईट बोलताय तुला काय करायचं ढोय तो विनोद तुला काय करायचं तू मागे बघ मध्ये मध्ये येऊ नको ना बघ अरे तुला नका करू माझी पोरगी आहे मी तिला जित्त मारणार तुझ्यासाठी कष्ट करते ना मी वय ग हे असं कोण उधळते तू कुठं जाती हिला विचारा हिला विचारा हे बघा आता दणक हे बघा ऐकून घे ऐका तुम्ही काही पण करा पण हे माझं केबिन आहे इथला मी प्रिन्सिपल आहे हात उचलू नाही शकत तुम्ही आणि तिच्यावरच्या ज्या काही सगळ्या कंप्लेंट होत्या ना आधीच्या त्या सगळ्या मी मागे घेतलेल्या वय बरं केलं दादा चला एक मिनिट काय झालं सगळ्या कंप्लेंटी म्हणजे नाही एक मिनिट तुम्ही तर एकच सांगितली ती एकच सांगितली ना कॉलेजला येत नाही म्हणून सगळ्या कंप्लेंटी म्हणजे नाही अशा म्हणजे आधी नाही तुम्ही खोटं बोलताय हे बघा तुम्ही तोंड ईदेचं घर आहे खोटं बोलताय तुम्ही सगळ्या कंप्लेंटी म्हणजे अरे छुटूर पुटूर होते काय छुटूर पुटूर नाही तसं काही नाहीये काय छुटूर अरे कॉलेजची पोर बघा खोटं बोलू नका ईदेचं घर आहे खोटं बोलू नका कसल्या चुकाय काय केलं काही मोठं नाही काय केलं खरं मी काहीच नाही मी सांगतो काय ना ही येत नव्हती ना कॉलेजला विचारलं का नाही आली ती सांगायची आई हॉस्पिटलात ऍडमिट आहे बा कधी होती हॉस्पिटलला ऍडमिट कधी होती बोलतात असं पोर चाटा मारतात चाटा मारते तू कोणाला मारलं चाटा मारते म्हणजे खोटं बोलतात बुवा हा तसंच तिने परत खोटं बोलले या वयात असं करत असतात बुवा हा तसं काही एवढं नसतं बोलून टाकतात मागे ती बोलली होती की बुवा 4 महिन्यात तिला 3 भाऊ झाले बुवा बोलली होती 4 महिन्यात 3 भाऊ झाले म्हणून 4 महिन्यात 3 भाऊ हो बाया आम्हाला इथं पव्व करायला येईल नाही पोरं कधी खाली तुम्हाला काय अक्कल आहे 4 महिन्यात 3 बकरी आहे मी बकरी आहे बकरी आहे का 2-2 महिन्याने लेकरं जन्माला घालायला बकरी तुम्हाला मी कळलं नाही एक पोरगी खोटं बोलती का 4 महिन्यातून 3 लेकरं झाली तुम्हाला कळलं नाही कळलं विचारलं का नाही मग विचारलं की 3 महिने तुला कसा काय भाऊ झाला बुवा मग काय बोलली ती म्हणाली आधी जो झाला ना तो भाऊ नव्हता म्हणे तो गैरसमज होता म्हणे आईचं पोट ना गॅसने फुगलं होतं म्हणे गॅसने झालं होतं म्हणे हाय माझं पोट गॅसने फुगलेलं लोकांना सांगशील अहो तुम्हाला सांगते पव्व खाऊन मी आयुष्य काढले सकाळची पव्व जे उरतात ना दुपारच्याला तेच जेवते मी किती वर्ष झाली फक्त पव्वच खाते आता पव्वाने गुबारा भरतो हाय का होतात गॅस तुला गॅस होत नाही तू पाच होत नाही खूप घाण होतंय बघा घाण होतंय मला गॅस ऐका तुम्ही काय करताय काय करताय ऐका ना नका ना ती कुठे गेली ती ऐका अरे तुम्ही मारू नका ना असं नाही करू ते स्टेपलर कशाला घेतलं तुम्ही हातात ऐका ना तुम्ही काय करताय खरं बोल कुठे
कुठे ते लागून जाईल ना ती. या बघ काय करताय तुम्ही फेकून तुम्ही- मारताय, कुठं? नाही, नाही. कॉलेजमध्ये जायचं सोडून विराज इकडे इकडं ये हे बाबा वाजलं बा तुम्ही मी बाहेर इकडं जाईन ये, ना. इकडं ये. इथं ये, तुला सांगते बाजूला होय ना मी बाहेर जाईन. इथं ये ऐका. इथं गप्प होय तिकडं काय करू जाय तू जाय नाही पाया पडतो तुमच्या. अरे तुम्ही ऐकून घ्या अरे कुठं जाती शेण खायला कुठं जाती थांबा जरा कुठं जाती सांग मी नाही जा. कुठं जाती मी कुठंच नाही. कुठं जाती सांग ऐका तुम्ही इकडे बरं मी कष्ट करते हो. आणि कॉलेजात जायचं सोडून कुठं उंडरते ऐका ना विचारा तिला. वहिनी ऐका विचारा तुम्ही तिला इकडे पहिले. इकडे शांत बसा विचारा. शांत बसा तुम्ही तिला पहिले विचार. हो शांत बसा हाकला तिला कॉलेजात. नाही ते होईल हे बघा हे घ्या पाणी प्या हे बाहेर घ्या. काढा तिला तुम्ही शांत व्हा नाही कॉलेजातून असं कसं काय बरं आईबाप कष्ट करते नाही. यांनी मजा मारायला होय नाही मी हात जोडतो मी समजावून सांगतो ना तिला एवढं काही मोठं नाही मी समजावून सांगतो तिला हे बघा पण कॉलेजातून काढू नका तिला नाही असं नका करू. अशा कार्टीला कॉलेजातून काढलंच पाहिजे नाही हो नाही हाकला तिला अरे एवढी टोकाची भूमिका नका घेऊन तुम्ही नाही मी ती कॉलेजात येत नाही वेळेवर त्याचं काय करायचं हा? वेळेवर येत नाही का कॉलेजाला दांड्या मारती त्याचं काय करायचं नाही करू ना आपण मी माझी गाडी आहे ना माझी कार ती घेऊन आधी तिला घेईन माझ्या कारमध्ये आणि नंतर कॉलेजला येईल बघा मी दांड्या नाही मारणार आता. बघा कॉलेज काय तिच्या बापाचं आहे नाही येणार. तिला यायला नको काय बरोबर आहे कॉलेज तुमचं. काय तिच्या पैशावर गमजा मारत नाही हो. तिला कळत नाही खरं आहे. नापास झाली तर काय करायचं नाही पोरगी नापास झाली तर काय करायचं हे बघा मॅडम मी जबाबदारी घेतो तिची सगळी जबाबदारी तुम्ही घ्या हो मी माझी जबाबदारी आणि सगळी पुण्यांदा नाही. पुण्यांदा जर का कंप्लेंट आली तर तू हाय मी हाय आणि ह्यो माणूस आहे. नाही हा? येणार कळलं सॉरी म्हण तू सॉरी म्हण चला निघा सॉरी चल मला नाही ऐकायचं चला निघा हो पळा, पळा. लय शान बापाचं कॉलेज आहे हिच्या गमजा मारती एक मिनिट एवढे कष्ट करते मी. काहीतरी चुकतंय का हो ऐका ना ही माझी केपी नाही ही खुर्ची माझी आहे ना हो काय हो मी तेच बसलं म्हणलं पाहिजे मी पौव विकायचे नाही, मला हो. एक कार्ट्याचं घरी घरी चल घरी चल घरी चपला राहिल्या माझ्या चपला राहिल्या अरे बापरे या बघा. नाही हे बघा ही एक चप्पल इकडे आहे तुमची घ्या अरे बापरे येत्या हो या अरे बाप जे मी बोलायला पाहिजे होतं ते त्या बोलल्या आणि जे त्या बोलायला पाहिजे ते मी बोलत होतो काय आजकालचे पालक आहे ओ बोल जगताप सर इकडे पुढचे जे काही पालक आहेत ना त्यांना म्हणा मीटिंग कॅन्सल बरं का आणि म्हणा त्यांच्या पोरांना परीक्षेला बसू देऊ काही टेन्शन नाही म्हणा अटेंडन्स हा जाय सांगून टाक त्यांना येऊ नका म्हणा आता इकडे ओके सर अरे तू काय वाट बघतो वाजणार रे भाऊ वा तोडफोड धुमाकूळ परफॉर्मन्स जाळपोळ एकदम बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत सई धुवाधार परफॉर्मन्स होता विशाखे एखाद्या पावसाच्या जोरात आलेल्या सरीसारखी तू आलीस सगळ्यांना चिंबवलं केलंस आणि निघून गेलीस अप्रतिम मला माझे शाळेचे आणि कॉलेजचे दिवस आठवले मला सगळ्या आयांना एक प्रश्न विचारायचा आहे आधी धुता आणि मग रडता का एक तर रडायचं नाही नाहीतर मारायचं नाही दोन्ही नाही करायचं म्हणजे हे इतकं रिलेटेबल आणि इतक्या आठवणी जागा करू देणारं प्रहसन होतं की मी तुला काय सांगू मी तर चप्पल बूट लाटणं सगळ्यांनी मार खाल्लाय हँगर खरोखर आज असं वाटतं की त्या मारामुळेच चार आणि शहाणपण आलंय ते आत्ता कळतंय पण ते तेव्हा कळत नसतं फार मस्त आई होती ही मला फार आवडली शिवाली तू विनोदाच्या राणीबरोबर सहजतेने बागडत होतीस कॉंग्रॅच्युलेशन्स खूप ॲक्शन रिॲक्शनवाला हा परफॉर्मन्स होता त्यामुळे तुमच्या तिघांचंही खूप अभिनंदन श्यामदादा तुमचा स्वॅग आज कमाल होता फारच आवडला आणि विराजला माझं एक सांगणं आहे की थेंबे थेंबे तळे साचे तो छोट्या भूमिका करतोय आम्ही त्याची दखल घेतोय आणि पूर्णतः दखल घेतोय आणि तो प्रत्येक भूमिकेत त्याचा जीव ओतून काम करतोय त्याबद्दल त्याचं खूप अभिनंदन मस्त सुपर सुंदर वा धन्यवाद खूप मनोरंजन केलं धन्यवाद
आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण जरी आम्ही आत्ता तुमचा निरोप घेत असलो तरी देखील विनोदाचं हे तुफान उद्या सुद्धा असंच सुरू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन, तडीपार.